विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा प्रत्येक प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. थोडासा अवघड पण आहे. थोडासा वेळ लागेल असा पण आहे. मग अवघड म्हणलं की घाबरू नका मग. बिलकुल घाबरू नका. मी एक्सप्लेन करणार आहे. फक्त तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील. नुसतं व्हिडिओ बघून होणार नाहीये. त्यामुळे कमेंटमध्ये पण द्या सपोर्ट, की हां सर आम्ही करू. एकूण एक डेफिनेशन परफेक्ट. ओके. सुरुवात करूया. पहिली जी डेफिनेशन आहे ना, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बरं का, की माझ्याकडं ना हा एक पाथ आहे. आणि या पाथमध्ये ही वेव्ह इकडे चालली. ओके, अशी. ॲट द सेम म्हणजे वेव्ह इकडे चालली बरं का. ॲट द सेम टाईम म्हणूया आपण दुसरी वेव्ह येते, पण ती अपोझिट डायरेक्शनमध्ये येते. कुठल्या डायरेक्शनमध्ये येते? अपोझिट. दोन्ही पण आयडेंटिकलच वेव्ह आहेत. दोन्ही कशा आहेत? आयडेंटिकल आहेत. पाथ एकच आहे. वेव्ह आयडेंटिकल आहेत. पाथ एकच आहे. फक्त वेगळं काय आहे मग? अपोझिट डायरेक्शन. मग जेव्हा ह्या एकमेकावर इंटरफिअर होतायत ना, तेव्हा तयार होते स्टेशनरी वेव्ह. मग मला स्टेशनरी वेव्ह तयार कशी होते ते कळालं. त्यासाठी काय लागणार आहे हेही कळालं. हे लिहूया ना आता वाक्यात आपण. बघा मी सांगतो. मला 2 आयडेंटिकल वेव्ह पाहिजेत. मग बघा 2 आयडेंटिकल वेव्ह पाहिजेत. ट्रॅव्हलिंग इन द अलोंग द सेम पाथ. पाथ सेम पाहिजे. बट इन अपोझिट डायरेक्शन. बघा म्हणजे व्हेन टू आयडेंटिकल वेव्ह ट्रॅव्हलिंग अलोंग द सेम पाथ बट इन द अपोझिट डायरेक्शन interfere with each other, resultant wave is produced, which is known as stationary wave. जर उलट करूया का? Stationary wave is the wave which is produced when two identical wave traveling in the along the same path in the opposite direction interfere with each other. म्हणजे कळालं का? किंवा स्टेशनरी वेव्ह इज डिफाइन्ड ॲज स्टेशनरी वेव्ह इज नोन ॲज असं तुम्ही वाक्यात थोडाफार बदल करू शकता. पण आता मला इम्पोर्टंट पॉइंट सांगा. काय लागणार आहे? 2 आयडेंटिकल वेव्ह. सेम पाथ असणार आहे. पाथच्या अगोदर अलोंग शब्द आहे का? बरोबर आहे. अलोंग द सेम पाथ. ठीक आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं सेम का अपोझिट डायरेक्शन? अपोझिट डायरेक्शन. मग पहिली डेफिनेशन क्लिअर झालेली आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगतो दुसरी डेफिनेशन. ओके. तर इथं बघा, हा जो पॉइंट आहे ना, तो फिक्स आहे बरं का. हा पॉइंट फिक्स आहे. तो मूव्ह होत नाही. त्याला नोड म्हणायचं. आणि हे जे पॉइंट आहेत ना, इथं बघा मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट झालेली आहे. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन म्हणजेच की अँप्लिट्यूड. मग जर अँप्लिट्यूड डिस्प्लेसमेंट झाली असेल तर अँटी नोड म्हणायचं आणि याला नोड म्हणायचं. नोड आणि काय सांगा अँटी नोड. आता ऐका ना माझं. नोड टू नोड जे डिस्टन्स असतं ते लॅम्बडा बाय 2 असतं. अँटी नोड टू अँटी नोड डिस्टन्स बी लॅम्बडा बाय 2 असतं. तर समजून घ्या. इथं लक्षात घ्या. हे जे डिस्टन्स आहे हे लॅम्बडा आहे बरं का. त्यामुळे हे जे डिस्टन्स आहे ते लॅम्बडा बाय 2 याची गरज न्यूमेरिकल मध्ये लागेल. बरं. When transverse stationary wave is produced on the string, some points on the string are motionless. तिथं फिक्स आहेत ना, त्याची मुवमेंट होत नाहीये. त्यांना नोड म्हणायचं. पण जिथं ग्रेटेस्ट अँप्लिट्यूडनं त्याची मोशन होते, त्याला काय म्हणायचंय? अँटी नोड. प्रश्न ॲज अ नोट्स म्हणून पण आला नाहीये, डेफिनिशन म्हणून आलेला नाहीये, पण न्यूमेरिकलसाठी इम्पॉर्टंट आहे. सांगा नोड टू नोड डिस्टन्स किती? लॅम्बडा बाय 2. नोड टू अँटी नोड डिस्टन्स किती? नोड टू अँटी नोड लॅम्बडा बाय 4. आणि तुम्ही म्हणाल लॅम्बडा बाय 4 तुम्ही बोललाच नाही. ऐका ना. समजून घ्या इथून एवढं डिस्टन्स लॅम्बडा बाय 2 त्याचा अजून हाफ करा की लॅम्बडा बाय 4 येणार लक्षात घ्या. लॅम्बडा बाय 4 पण आता ऐका. शांतपणे बघा. या वेव्हज नीट समजून घ्या. 1, 2, 3 आणि 4. जर माझ्याकडे 4 नोड असतील तर 3 लूप तयार होणार. बरं, मग त्याची जी लेंथ आहे ते 3 लॅम्बडा बाय 2 कारण लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2. झालं का? 3 लॅम्बडा बाय 2. क्लिअर? ओके. पण समजा माझ्याकडे बघा मी तुम्हाला सांगतो म्हणजे 4 नोड असतील तर 3 लूप तयार होतात. पण माझ्याकडे 1, 2, 3 अँटी नोड आहेत. अरे जेवढे अँटी नोड तेवढेच लूप असणार आहेत आणि एक लूप म्हणजे किती? लॅम्बडा बाय 2. पण आपलं मेन टार्गेट काय? डेफिनेशन्स. ओके. मग आता इम्पॉर्टंट डेफिनेशन सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट या टॉपिक मधलं स्टार्ट झालाय. फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन. बाळांनो बऱ्याच वेळा आला इथे एकदा दिसतंय तुम्हाला पण नाही बऱ्याच वेळा हा प्रश्न आलेला आहे. फ्री व्हायब्रेशन म्हणजे आणि फोर्स व्हायब्रेशन नावातच आहे. जर एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्समुळे व्हायब्रेशन क्रिएट होत असतील तर त्याला फोर्स व्हायब्रेशन म्हणायचं. व्हायब्रेशन विच आर प्रोड्युस्ड बाय एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स आर नोन ॲज फोर्स व्हायब्रेशन. डेफिनेशन तयार करा. फ्री व्हायब्रेशन काय? इथून व्हायब्रेशन्स आर प्रोड्युस्ड व्हेन अ बॉडी इज डिस्टर्ब फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे थोडक्यात हा पेंडुलम आहे. ही मीन पोझिशन आहे. त्याला डिस्टर्ब करा आणि सोडून द्या. ते फ्री व्हायब्रेशन. म्हणजे इथं एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स लागणार नाहीये. म्हणजे इकडं एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स लागणार आहे फोर्समध्ये, इकडं लागणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या.
फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन हे बॉडीच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे आणि त्याला नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणतात. तिकडं जी फ्रिक्वेन्सी आहे ते फोर्सच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे, लक्षात घ्या. एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सवर डिपेंड आहे. इथं एनर्जी कॉन्स्टंट राहणार आहे. आता इथं एनर्जी कमी कमी होत जाणार, लक्षात घ्या. ओके, मी तुम्हाला सांगतो का. एअर रेझिस्टन्स, फ्रिक्शन ह्याच्यामुळे एनर्जी कमी 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 होणार. पण समजा ते नसेल तर कॉन्स्टंट राहील, लक्षात घ्या. पण आपलं टार्गेट काय, डिस्टिंग्विशला सेपरेट व्हिडिओ असणार आहे. इथं डेफिनेशन झाले किती, 5 झाल्या. पहिले कुठलं, स्टेशनरी वेव्ह झाली आय थिंक, बरोबर आहे ना. पहिली कुठली झाली, स्टेशनरी वेव्ह, नंतर नोड, नंतर अँटी नोड, नंतर फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन. Vibrations are produced due to external periodic force are known as force vibration, and vibrations are produced by the when a body is disturbed from its mean position and released are known as free vibration. Okay. आता पुढच्या डेफिनेशन, फोर्स व्हायब्रेशन आत्ताच बघितलं, एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. पण हे रेझोनन्स म्हणजे काय, ऐका ना. तुम्ही एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स अप्लाय करताय, बॉडीची ना नॅचरल फ्रिक्वेन्सी पण असते. तर तुम्ही जो एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स अप्लाय करताय त्याची फ्रिक्वेन्सी बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली, जर काय झाली सांगा, मॅच, की रेझोनन्स होतो आणि बॉडी एकदम ऑसिलेट व्हायला सुरुवात होते. एक्झाम्पल देऊ थोडस. तुम्हाला माहित आहे ते जे ब्रिज म्हणते ना, पूल, जसे बघा ते वायर असतात बघा त्याच्यात, म्हणजे बरेचसे, म्हणजे मिसिंग लिंक पण तसाच ब्रिज आहे, लक्षात घ्या. किंवा ते वरळी अटल सेतू पण तसाच ब्रिज आहे, लक्षात घ्या. त्यात केबल्स असतात, लक्षात घ्या. होतं काय माहितीये का, याच्यावरती ना आर्मीच्या जवानांचा जो मार्च असतो ना, तो अलाउड नसतो, लक्षात घ्या. बऱ्याचशा गोष्टी अलाउड नसतात का, जर त्या पुलाची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि ही जी दुसरी फ्रिक्वेन्सी मॅच झाली की रेझोनन्स होणार. तुम्ही आत्ताच्या आत्ता युट्यूबवर सर्च करायचं, ब्रिज कोलॅप्स्ड ड्यू टू रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मॅच असं टाईप करा. तुम्हाला एक ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ दिसेल जुन्या काळातला. त्याच्यावर ते असं प्रचंड जोरात ब्रिज व्हायब्रेट होतोय आणि तुटतोय. कशामुळं, रेझोनन्स. म्हणजे बघा, जेव्हा एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी ही नॅचरल फ्रिक्वेन्सीशी इक्वल होईल, की तेव्हा रेझोनन्स प्रोड्यूस होणार आहे. आणि या रेझोनन्स मध्ये जे अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन असते ते खूप लार्ज असते. इकडे खूप स्मॉल असते फोर्स व्हायब्रेशन मध्ये. हे शॉर्ट टाइम साठी असते. इथं व्हायब्रेशन कंटिन्यू फॉर अ रिलेट. पण मी काय बोललोय, डेफिनेशन नंतर. आता सॉरी, डिस्टिंग्विश नंतर. सुरुवातीला काय पाहिजे आपल्याला, डेफिनेशन. मग ही पण डेफिनेशन मन लावून करा. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कुठला, हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. ऐका ना, मी तुम्हाला सांगतो. ही एक स्ट्रिंग आहे बरं का, स्ट्रिंग. इथं सपोर्ट लावलाय असा. ही एक स्ट्रिंग आहे. आता ही स्ट्रिंग आहे ना, मधून मी ओढली की ती वर जाणार, पुन्हा खाली पण जाणार आणि ऑसिलेशन स्टार्ट होणार. या वेळच्या फ्रिक्वेन्सीला मी एन म्हणतोय. काय म्हणतोय, एन. ओके. पण जर मी असं केलं, इथं ओढून सोडली, तर असे 2 लूप तयार होतात. या वेळच्या फ्रिक्वेन्सीला मी N1 म्हणणार आहे, त्याची व्हॅल्यू मात्र वरच्याच्या डबल असते. मग डोकं वापरा. 2 लूप घेतले. ओके. मग फ्रिक्वेन्सीला मी N2 म्हणणार आहे, पण थ्राईस असणार आहे. मग हे जे आहे ना, हे हार्मोनिक्स आहे. आणि हे जे आहेत ना, हे ओव्हरटोन आहेत. फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन. पण थांबा ना, अशी जर पाईप असेल एका बाजूला क्लोज, तर त्यातल्या पहिल्या ओव्हरटोनची व्हॅल्यू थ्रायसेन येते. दुसऱ्या ओव्हरटोनची व्हॅल्यू 5n येते. याचा अर्थ इथं 4n प्रेझेंट आहे का, नाहीये. म्हणजे इथं फोर्थ हार्मोनिक्स प्रेझेंट नाहीये. पण ओव्हरटोन मात्र सगळे, म्हणजे ओव्हरटोन सगळेच प्रेझेंट असतात बरं का. ओव्हरटोन सगळेच प्रेझेंट असतात. पण हार्मोनिक्स मध्ये मात्र काही जण ऍबसेंट असू शकतात. डेफिनेशन कडे जाऊया. लोएस्ट पॉसिबल फ्रिक्वेन्सी आणि त्याचे मल्टिपल. लोएस्ट पॉसिबल फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या मल्टिपलला आपण हार्मोनिक्स म्हणतोय. दिलंय का बघा. लोएस्ट अलाउड नॅचरल फ्रिक्वेन्सी अँड ऑल इट्स इंटिग्रल मल्टिपल आर कॉल्ड हार्मोनिक्स. आणि लोएस्ट पेक्षा जे हायर फ्रिक्वेन्सी आहे त्याला ओव्हरटोन म्हणायचं. हायर अलाउड फ्रिक्वेन्सीज ऑफ द व्हायब्रेशन अबove द फंडामेंटल्स आर कॉल्ड ओव्हरटोन. इम्पॉर्टंट आहे. लोएस्ट अलाउड नॅचरल फ्रिक्वेन्सी इन ऑल इट्स इंटिग्रल मल्टिपल 2, 3 मल्टिपल known as harmonics. Higher allowed frequencies rather than lowest frequency are किंवा above the fundamental म्हणलंय, बरोबर आहे की. फंडामेंटल म्हणजे पहिली, लोएस्ट. हायर allowed frequency above the fundamental are called overtones. ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो. बीट्स ची डेफिनेशन आलेली नाहीये कधी. मी तुम्हाला याचं होमवर्क देतोय. मी तुम्हाला होमवर्क काय देतोय, वॅनिंग म्हणजे आणि वॅक्सिंग म्हणजे काय समजून घ्या. जो फ्रिक्वेन्सी वाढणार आहे त्याला वॅक्सिंग म्हणतात, कमी झालं तर त्याला वॅनिंग म्हणतात, लक्षात घ्या. पण मी हा सुद्धा ऍज अ होमवर्क तुम्हाला देतोय. प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि कुठलं, स्टेशनरी वेव्ह. प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी. पण स्टेशनरी बघितलं का रे. ओके.
इथं काय दिलंय का म्हणूया आपण? इथं एनर्जी ट्रान्समिट करत नाही. ट्रान्समिट होत नाहीये लक्षात घ्या. इथं ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी होते म्हणूया आपण. ओके. देअर आर सम पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हिच डू नॉट व्हायब्रेट. नोड. इथं मात्र प्रत्येक पार्टिकल व्हायब्रेट होतोय. प्रोग्रेसिव्ह अशी पुढे जाते ना, तेव्हा प्रत्येक पार्टिकल व्हायब्रेट होतो लक्षात घ्या. फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. मला ते काय नकोय, मी तुम्हाला होमवर्क देतोय बरं का. म्हणजे ऍक्च्युअली सांगतो, प्रोग्रेसिव्ह वेव्ह, स्टेशनरी वेव्हज, हार्मोनिक्स, ओव्हरटोन, फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन, रेझोनन्स, वॅक्सिंग, वॅनिंग, बीट, त्याच्यानंतर अजून कुठलं राहिलेलं, पहिली कुठलं तर राहिल्यासारखं वाटतंय मला. कुठलं? नोड, अँटी-नोड असे पॉइंट्स पण आहेत लक्षात घ्या. मग आता हे सगळं केलं पाहिजे रे, केलं पाहिजे. आपण लेटेस्ट फक्त काय करूया आपण, लेटेस्ट ना तुम्हाला सांगतो ह्यातले कुठले प्रश्न आलेत फक्त बघूया आपण. यात कोणते प्रश्न परीक्षेत आलेत, कसे आलेत, विचारलेले ते बघूया आपण. पहिला प्रश्न दिसतोय मला कुठला माहितीये का? प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरीचा डिफरन्स आलाय. डिफरन्स आलाय. ऍक्च्युअली 2 डिफरन्स फक्त लिहायचे, 2 पॉइंट फक्त लिहायचे आहेत. त्यानंतर फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशनचा डिफरन्स आलेला आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स विचारले, हेच लिहायचे रे कॅरेक्टरिस्टिक्स. हार्मोनिक्स, ओव्हरटोन 2-2 वेळा रिपीट आहे. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अजून प्रश्न भरपूर आलेत. पण आता मी 2026च्या लेटेस्ट पेपरमध्ये काय आहे का बघतो बरं का. 2026च्या लेटेस्ट पेपरमध्ये याच्यातलं काय आलंय का बघूया आपण. ओके. 2026चा पेपर, फिजिक्स रिपीटरचा पेपर म्हणूया आपण. मी क्लिअरली सांगतो, आत्तापर्यंत आपल्या खूप डेफिनेशन झाल्यात. त्यातल्या किती आलेत ते बघूया आपण बरं का. त्यातल्या किती आलेत ते बघूया आपण. तर क्रिचॉफ्स लॉ डेफिनेशन आहे मला माहिती आहे. क्रिचॉफ्स लॉची डेफिनेशन माहित नाही पण मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन 4 मार्क झाले इथेच लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो याच्यात अजून डिफाईन्ड ओके. इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इम्पेडन्स घेतले आपण. 7 मार्काचे डेफिनेशन झाले लक्षात घ्या बाळांनो. डायग्राम पण आलेत बरं का. डायग्राम सुद्धा आलेले आहेत. म्हणजे ट्रान्सफॉर्मर पण आलेलं आहे. म्हणजे आपण घेतलेलं आलेलं आहे. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शनचं पण आलेला प्रश्न आहे. म्हणजे 10 मार्काच्या डेफिनेशन्स फिक्स आहेत. कुठल्या त्या म्हणूया आपण? कशामध्ये? रिपीटरच्या पेपरमध्ये. पण जो पेपर ह्याला होतो म्हणजे कुठं म्हणूया आपण रेग्युलर बोर्डचा पेपर फेब्रुवारीचा, त्यात काय किती मार्क डेफिनेशन आहेत का बघतो मी. सेक्शन डी पासून सुरुवात करतो. सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स घेतलेलं आहे. व्यवस्थित. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन झालेलं आहे आपल्याला. 5 मार्क झाले इथंच. 5 मार्क झाले. मेकॅनिकल, थर्मल, केमिकल इक्विलिब्रियम 8 मार्क झाले लक्षात घ्या. हे पण घेतलंय. म्हणजे आता काय उरलंच नाही लक्षात घ्या. ईडी करंट लास्ट ह्याच्या अगोदरच्या ह्यात दिले लक्षात घ्या. ईडी करंट तोच आहे. हार्मोनिक्स ओव्हरटोन 2 मार्काला आहे. म्हणजे 10-11 मार्क झाले रे इथंच. आणि मी तुम्हाला सांगतो सेकंड पेंडुलम घेतलंय. आता राहिलेत आता बीटा प्लस डी के अजून घ्यायचेत आपल्याला पार्ट्स. मग यात सुद्धा कव्हर होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही हा कितवा पार्ट बघताय? कितवा पार्ट? 7वा पार्ट. त्याच्या अगोदर एक डेमो लेक्चर घेतलंय. मग टोटल 8 पार्ट. 8 पार्ट व्यवस्थित केले. 10 ते 15 मार्काची तयारी झालेली आहे. तयारी जास्त झालेली आहे. जर तुम्ही न्यूमेरिकल्स केलेत तर हे लक्षात घ्या. आणि न्यूमेरिकल्स पण होणार आहेत. तर चॅनलला फॉलो करा. सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. चांगले मार्क पडणार आहेत. ऑल द बेस्ट.